वांगणी संघाला इन्व्हाइट केले गेले. शो द गुड गेम 3 षटकाचा सामना पाहायला मिळतोय. आजच्या या रजनीचा पाहायला मिळतोय 7वा नाईट पाहायला मिळते. 7वी रजनी फायनल डे फायनल नाईटचा थरार पाहायला मिळतोय. सामने होते सुरुवात. पहिला बॉल राम येतोय. यस बॅटिंग मार्गवरती पाहायला मिळतं फलंदाज करण. ओव्हर द विकेट सुरुवात. पहिलाच बॉल खोला टाकलेला बॉल मिड ऑफ मधनं पाहू शकाल. ती चान्स बनली होती ती चान्स मात्र गमावली गेली. पहिल्या बॉल मध्ये पहिली सिंगल. संघाचं संघर अकाउंट ओपन झालेलं पाहायला मिळत आहे. लक्षात घ्या नक्कीच पाहू शकाल मित्रांनो हे विनायक गोरे यांचं नक्कीच चांगलं आयोजन आहे. ज्या टीम्स कधी खेळत नाहीत त्यांना देखील ज्या लोअर पोलच्या गटामध्ये ज्या खेळण्यासाठी संधी दिली आहे ही संकल्पना विनायकजी गोरे आणि संपूर्ण त्याच्या मंडळाच्या माध्यमातून पाहायला मिळते. कोलेवाडी संघ त्यातलीच संघ पाहायला मिळतोय. लो बॉल गट म्हणजे नक्की चान्स बनेल जी कधी ट्रॉफी मारत नाही. इथे मात्र पाहू शकाल दांडी गोल केली आहे रामच्या मार्फत. कोलेवाडी स्पेल हाताळतोय. पालाबसमा लाईव्ह इव्हेंटचे सर्व आज त्याचा वाढदिवस आहे. पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. बाला सर तुम्हाला या स्पर्धेच्या अंतर्गत संपूर्ण ग्रामस्थ मंडळ शिळंदवाडी पिंपळवाडी ऑर्गनाइज कमिटीच्या माध्यमातून आणि संपूर्ण टीमच्या माध्यमातून या आदिवासी टेनिस क्रिकेटच्या वतीनं बालाबसमा सर आपल्याला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. सेलिब्रेशनची वाट विनायक गोरे पाहतायत. एक गडी बाद एक. पुढे टाकलेला बॉल खोला टाकलेला बॉल पाहू शकाल मिस टायमिंग होता. क्विकली कॉल क्विकली सिंगल पॉइंट मध्ये फिल्डर पाहायला मिळत आहेत. या बॉल वरती पाहू शकाल धीमी सुरुवात म्हणावं लागेल होमसाई वांगणी संघाची. कारण ज्या प्रकारे त्यांचा खेळ पहिल्या मॅच मध्ये झाला होता. एक गडी बाद 2. एक्स्ट्रा पोल मधून नक्की कुळगाव सीसी संघ देखील क्वालिफाय झालेला पाहायला मिळाला. काय सामना पाहायला मिळाला. त्यांच्या अगेन्स्ट मयूर ग्रुपला परास्त केलं. तो संघ देखील इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. एक गडी बाद 2 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. वांगणी विपक्ष कोळेवाडी या दोन टीमच्या माध्यमातून यस राम तयार बॅटिंगला करण. अडव्या बॅटने स्लाइस हॅमट केलाय. फटका चांगला गॅप मध्ये बॉल खेचून मारला फेकून दिलाय. बॉल निघून चला डिस्क्वेअरला भेदून करणच्या बॅट मध्ये करणचा वार आलाय. प्रतिवार चौकार.
या बॉल मध्ये पाहू शकाल स्लाइस करायचा होता. डीजे पाहू शकाल आमचे डीजे श्याम डीजे ब्रदर्स वाईट साइड नो साइड DRS घेतलेला आहे. आणि तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत लकी निरगुडा इथे मात्र जॉईन झालेले आहेत. ऑर्गनाइज कमिटीमध्ये अंपायरची काही कमी नाहीये. एकापेक्षा एक खलनायक आहेत. तो चांगल्या पद्धतीने पाहुच्या अंपायरची भूमिका पार पाडतायत. संपूर्ण जे सगळेच पंच होते विष्णू शिंदे सर आणि संपूर्ण विनायक गोरे असतील, लकी असेल, धीरज असेल आणि संपूर्ण जे अंपायर होते त्या दिवसामध्ये भगवान गोरे सर. नो बॉल वेस्टेज हाईट पात्र चेक केली गेली आहे. नो बॉल. नो +1. एक गडी बाद 8 ओमसाई वांगणी संघाची पाहायला मिळते. खूप चांगल्या पद्धतीने पाहू शकाल सामने पाहायला मिळत आहेत. आज मात्र फायनल रजनी मध्ये पाहायला मिळत आहेत. आरडी क्रीडा संकुल चांदपचं मैदान, ग्रीन ग्रास, ग्रीन पार्क म्हणावं लागेल निसर्गाच्या सानिध्यात. कारण अगदी काही मीटरवरती पाहू शकाल बारवी धरण पाहायला मिळतोय. त्याच्याच खाली बसलेलं हे मैदान पाहायला मिळतोय. या बॉलवरती वाईड ऑर्कचा प्रयास पाहायला मिळतोय. यस पंच वळतायत. वाईट बॉल, एक्स्ट्रा रन्स, अतिरिक्त धाव. धाव फलकावरती पाहायला मिळते. एक गडी बाद 9 ओमसाई वांगणी संघाची. यस गोलंदाज सुजयराम, बॅटिंग मार्गवरती राकेश. राऊंड द विकेट. पुढे टाकलेला बॉल लॉब्स केलाय, खेचून मारलाय, फेकून दिलाय बॉलला. बॉल गोइंग अँड गॉन आउट ऑफ द पार्क. षटकार. पाच बॉलचा खेळ झाला. एक गडी बाद 15 धावा ओमसाई वांगणी संघाची. राऊंड द विकेट. राम तयार राकेशसाठी. पुढे टाकलेला बॉल चांगला फटका आहे. पॉइंट मध्ये पाहू शकतो फिल्डर मात्र मिस फिल्डिंग करते. एका सिंगलच्या मार्फत धाव फलकावरती षटक पहिला समाप्त झालाय. एक गडी बाद 16 ओमसाई वांगणी संघाची पाहायला मिळते. एक गडी बाद 16 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. केले जाते. प्लेयर ऑफ द टुर्नामेंट, मॅन ऑफ द सिरीज साठी जे पॉइंट मात्र क्वालिफाय पर्यंतच पकडले जातील हे मात्र नोंद घ्या. बॅट्समन बॉलर ही मात्र सर्व संघांनी नोंद घ्या. क्वालिफाय झाले त्याच मॅच परत तुमचे पॉइंट्स जे काउंट केले जातील अशी सूचना आहे ती ऑफिशियल विनायक गोरे यांच्याकडनं आणि पूर्ण कमिटीच्या मार्फत. एक गडी बाद 16 धावा धाव फलकावरती. यस रामची ओव्हर झाली. आता श्याम येतोय. म्हणजे राम श्यामची जोडीच पाहायला मिळते. कोळेवाडी संघाकडनं आज चांगला दोन्ही संघ एक एक राऊंड जिंकून आलेले पाहायला मिळतात. या बॉल मध्ये खिचून मारायचा होता. पॅटर्न बॉलचा मात्र नो मोर कॉन्टॅक्ट झालेला पाहायला मिळतोय. इट इज
डॉट बॉल. इथे लाईन चांगली पाहायला मिळते. धावसका धाव फलकामध्ये एक गडी बाद 16. ओमसाई वांगणी संघाची इथे वडपे संघाचं देखील शुभागमन झालेला पाहायला मिळत आहे. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. तो संघ देखील इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. जयनशीलन गाणे, कलमपाडा, जगणे सारमाल, खुशिवली, पुत्रेवाडी, त्यानंतर कुलगाव सीसी. ते मात्र पाहू शाल. वाईट बॉल. फिल्डिंग करणाऱ्या टीमने थेट लगेच आक्षेप घेतलाय. तिसऱ्या पंचाची मागणी घेतली गेली आहे. वाईट बॉल. फिल्डिंग करणाऱ्या टीमने मात्र डीआरएस गमावलाय. पंच आपण सांगायचंय. आणि त्याचा 12th मॅन देखील इथे आहे. धीरज आणि हरेश ही जोडी पाहायला मिळते. बॉलिंग ऍक्शन घेतली गेली आहे. पुढच्या बॉलला नक्की एक्झॅक्ट चेक केलं जाईल. याच बॉलला चेक करायचं का? यस. विष्णू शिंदे सर कुठे असेल तर जॉईन व्हा. थर्ड अंपायर जॉईन झालेत विष्णू शिंदे सर. जबरदस्त त्यांच्या माध्यमातून स्पर्धेला लीड करत आहेत. चांगली पंचाच्या भूमिकेत एमसीएच्या मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अंपायर देखील पाहायला मिळतात. नो बॉल. गोलंदाजानं मात्र 90 डिग्री वरती पाहू शकाल. जो कोण बनवलाय इट इज अ नो बॉल. आता गोलंदाजी होईल चेंज. या सामन्यामध्ये त्या गोलंदाजाला बॉलिंग दिली जाणार नाहीये. हे गडी बाद धावसका पाहायला मिळतात. 17 धावा. एकच बॉल झालेला आहे. यस गोलंदाज आता मात्र जयेश येतोय. थोडासा स्पीडअप घ्यायचा आहे. वारंवार सूचना येते ऑफिशियल आयोजनच्या कमिटीकडनं. एक गडी बाद 17. इनार बॉल फ्री हिट असेल. बॅटिंगला राकेश. बॉल पाहू शकाल. पुन्हा एकदा चेक केला जाईल. ते पंच वळतायत. यस वाईट बॉल. अतिरिक्त पाहू शकाल आउटसाइड ऑफ स्टंप अवे फ्रॉम द बॉडी राहिलेला पाहायला मिळतो. वाईट बॉल. धावसका एक गडी बाद 18 धावा धाव फलकावधी ओमसाई वांगणी संघाची. टोटल 2 धावा धाव फलकावधी पाहायला मिळतील. वाईट +1 बाईकच्या स्वरूपात देखील एक धाव येते. टोटल 19 धावा धाव फलकावरती. यस जय सर बॅटिंगला करण. लॉस स्लाइस करायचा होता. विकेट किपर चांगली पाहायला मिळते. विकेट किपरच्या माध्यमातून ते आलेला हा चेंडू डॉट बॉल. एक गडी बाद 19 वांगणी टीम. फायनल रजनी पाहायला मिळते आहे. कोण होणार प्रथम क्रमांकाचा चॅम्पियन संघ हे देखील पाहायला मिळेल. कारण नामांकित संघ पाहायला मिळतात. क्वालिफाय झाले सुपर 8 मध्ये. नक्की टॉपचे संघ क्वालिफाय झालेले पाहायला मिळतात. फुललेंचा बॉल स्वतःच्या फॉलोवरती चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. आणखीन एक आलेला हा चेंडू डॉट बॉल. या ओव्हरमध्ये नक्की त्यावेळी जयेश आले तरी मात्र चांगली लेंथ आणि लाईन त्यांच्याकडे आहे. एक गडी बाद 19. एक गडी बाद 19. गोलंदाज जयेश. बॅटिंगला करण.
डाऊन द विकेट टेकलेला फटका, चांगला फटका, टॅप केले बॉलला, इनसाइड आउट ओव्हर द कव्हर, फटका चांगला आहे, डाऊन द ग्राउंड फटका पाहायला मिळतोय, भरपूर मोठी चेस आहे, बॉल निघून चाललाय, सीमा रेषा पार, मिलेंगे 4 तो बेड़ा होगा पार, एक करण के बल्ले से चौका। एक गडी बाद 23 धावा उमसाई वांगणी संघाची पाहायला मिळते आहे। जय तयार, या बॉलवरती पंच वळतायत, वाईट बॉल, वाईटच्या सहाय्याने धाव फलकावती पाहायला मिळते 24, एक गडी बाद 24 धावा धाव फलकावती उमसाई वांगणी संघाची। चौकानंतर वाईट हाताळतोय गोलंदाज जयेश, पुढील बॉल जयेश, बॅटिंगला करण, या बळे मात्र पावसाळ पुन्हा एकदा पंच वळतायत, वाईट बॉल, भरपूर काही घडलं गेलंय या ओव्हर मध्ये, पावसाळ एक थ्रो गोलंदाज देखील अडलला गेला, त्यानंतर वाईट, म्हणजे भरपूर मोठी ओव्हर पाहायला मिळते, 3च बॉल हाताळलेत, यस पुढील बॉल जयेश, बॅटिंगला करण, आता मात्र लॉफ केलाय, उडवलाय बॉलला, मिस टायमिंग, ऑर्थोडॉक्स मिड विकेट मध्ये फिल्डर आले, प्रयत्न पाहू शकाल, एफर्ट्स मात्र चांगले दिलेत, सूर मारलेला पाहायला मिळतोय, यस पंच आपण कळवायचंय, त्या फिल्डरला विचारायचंय सेफ आहे का, केअरफुल घ्यायचे मित्रांनो, काळजी घ्यायची, एक गडी बाद 28 धावा धाव फलकावती, या 3 धावा कंप्लीट केल्या गेल्यात। चला स्पीड अप घ्या, फिल्डिंग करणारी टीम कोळेवाडी, लॉफ केलाय, उडवलाय बॉलला, उंची गाठली आहे, लांबी सुद्धा गाठलेली पाहायला मिळते आहे, बॉल निघून चाललाय, आणखीन एक वांगणी ब्रँड षटकार, प्रेक्षक राजा वर्ग आज मात्र जॉईन झालाय आणि धावसका धाव फलकावती 34 झाल्यात, 2 ओव्हर नंतर धावसका पाहायला मिळते 34, शेवटचं षटक असेल, राईड चालू आहे, बेस बॅटर बेस बॉलर साठी ज्या सायकल पाहायला मिळतात त्याची राईड केली जाते चालवतायत, जर पंक्चर झाली तर तुम्हालाच त्या काढावं लागेल, अन्यथा सायकलचा पंक्चर नाही काढला जाणार, तुमचा पंक्चर काढला जाईल। यस चला मॅच चालू करा, एक गडी बाद 34 धावा धाव फलकावरती, थोडस एंटरटेनमेंट करणं देखील गरजेचं आहे, ते एंटरटेनमेंट केलं जात आहे। शेवटची वर राज येतोय, एक गडी बाद 34, बॉलर तयार, राज बॅटिंगला करण,
या बॉलवरती पाहुशाल वाईट बॉल अतिरिक्त एक मात्र जॉईन होईल. धाव फलकावरती पाहायला मिळतात 35 धावा ओमसाई वांगणी संघाच्या. राज बॅटिंगला करण 7 बॉल 13 वरती करण खेळतो. राकेश 6 बॉल 14 वरती खेळतोय. म्हणजे पार्टनरशिप बिल्डअप करण्याचं काम केलंय. या बॉलवरती अडवा बॅटने स्लाइस करायचा होता. बॉल मात्र पाहू शकता लेग स्टिक वर मात्र विकेट किपरच्या हातामध्ये विसावलाय. इथे लेंथ लाईन पाहायला मिळते चांगली. गोलंदाज राज फुल्लेंचा बॉल खोदून काढला. ऑन साइडला फिल्डर येतात लॉंग ऑफ मधनं. ते रनआउटची चान्स थेट थर्ड अंपायरच्या माध्यमातून घेतला गेलाय. फलंदाज बाद OUT. चला बॅटर लवकर लवकर पाठवायचा आहे वांगणी टीम. दोन गडी बाद 36 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. नवीन बॅटर स्वप्नील येतोय. हा बॉल पाहू शाल एक्समच्या खूपच बाहेरचा बॉल पाहायला मिळतोय. भरपूर वाईड गोलंदाजी पाहायला मिळते. वारंवार अतिरिक्त धावा पाहायला मिळत आहेत. धावस का 37. यस गोलंदाज राज बॅटिंगला स्वप्नील. वाईट टाकलेला बॉल पाहायला मिळतोय राजच्या मार्फत. आता बोट फिरवले गतीमध्ये परिवर्तन चेंज ऑफ द पेस पाहायला मिळतोय. धाव फलकामध्ये पाहायला मिळते 2 गडी बाद 37. गोलंदाज राज तयार बॅटिंगला स्वप्नील. 2 गडी बाद 37 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. एकंदरीत या बॉलवरती पाहुशाल चांगला फटका आहे. गॅप मध्ये बॉल चांगला फलटा. ऑर्थोडॉक्सला मात्र भेदून बॉल निघून चाललाय. सीमा पार आलाय वांगणी स्पेशल. स्वप्नीलच्या बॅट मध्ये कडक 4 चौकार. धाव फलक 2 गडी बाद 41. ओमसाई वांगणी बॅट मधनं. चला स्पीड अप घ्या फिल्डिंग करा टीम कोल्हेवाडी. यस पुढील बॉल राज
टाकलेला बॉल आडव्या बॅटने स्लाइस करायचा होता, चांगला फटका डाऊन द ग्राउंड फटका सजवायचा होता, एकतर कंप्लीट केली गेली, सेकंड साठी कॉल दिलाय, रनआउटची चान्स, 2 धावा धाव फलकावती, तिसऱ्यासाठी जात आहे, तिसरी होईल का? 2+1 विकेट, ते धावचीचा माध्यमात फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. 3 गडी 43 धावा ओमसाई वाहिनी संघाची. शेवटचा बॉल, स्टील 1 टू गो. या क्षेत्रातील पाहू शकाल सोनू येते नवीन बॅटर. शेवटचा बॉल, रास्त तयार करणसाठी 9 बॉल मध्ये 14 बनवल्यात करण बॅटर ओमसाई वाघणी संघाचा. आडवा बॅटने स्लाइस बॅट अँड पॅड मध्ये टाकला होता, चांगला स्लाइस फटका पाहायला मिळतोय. एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावासाठी प्रयत्न पैकी केला जातोय, 2 धावा धाव फलकावती, तिसऱ्यासाठी जात आहेत, फलंदाज बाद होईल. 2+1 विकेट, धाव फलकावती पाहायला मिळतील 45 आणि जिंकण्यासाठी 46 धावांची गरज. 18 बॉल बनवायच्या 46 धावा. चला फिल्डिंग लवकरात लवकर लावून घ्या विनंती करतोय. लक्षात घ्या, यानंतर एक क्वालिफायच्या मॅच आणि त्याच क्वालिफायच्या मॅच दरम्यान ड्रॉ केल्या जातील आणि लगेच मॅच खेळवल्या जातील, ही मात्र नोंद घ्या. जी चिठ्ठ्या उडवल्या जातील, एक संघ उपस्थित असेल, समोरचा संघ जर उपस्थित नसला, जो उपस्थित असेल त्या संघाला विन दिला जाईल. लक्षात घ्या ऑल ऑफ यू. राम आणि साईनाथ जोडी पाहायला मिळते. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये. तर ओमसाई वांगणी संघाकडनं गोलंदाज दुर्गेश, बॅटिंगला राम, नॉनस्टॉप साईनाथ, दुर्गेश. बॉलिंग मार्क मध्ये 18 मध्ये बनवायच्या 46 चा पाठलाग करायचा आहे. कशा प्रकारे होतील 6 सेकंड 17 देखील इम्पॉर्टंट तितकंच आहे. यानंतर क्वालिफायची मॅच विजय संघ विपक्ष शील्ड अशी क्वालिफायची मॅच असेल. कडल्यामध्ये देखील 3 वाजून 44 मिनिटे झालेली आहेत.
यस दुर्गेश बॅटिंगला राम. पहिलाच बॉल स्टेट डाऊन वर फटका सुचवायचा होता परंतु बॉलर डायरेक्ट हिटची चान्स. DRS घेतला जातोय. सेफ आहे बॅटर. दुर्गेश तयार बॅटिंगला साईनाथ. या बॉलवरती चांगला फटका आहे. गलीमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. एक धाव येते क्विकली कॉल क्विकली सिंगल. 2 बॉलवरती 2 धावा धाव फलकावरती पाठलाग करायचा 46 काय बॅटिंग पाहायला मिळाली ओमसाई वांगणी संघाची पहिल्या इनिंग मध्ये. या सत्रामध्ये कोलेवाडी संघ कशा प्रकारे या धावा चेस करेल ते सुद्धा तितकंच पाहणं गरजेचं असेल. लॉफ केला यावर मात्र पाहू खेचून मारलाय फेकून दिलाय. लुक ॲट दिस शॉट अँड लुक ॲट दिस साइड्स. बॉल गोइंग अँड गॉन. आलेला रामच्या बॅट मधनं पहिला दर्शक दीर्घ हवाई सफर मध्ये पाठवलाय. कोलेवाडी स्पेशल षटकार. धावसक धाव फलकावरती 8 पाहायला मिळते. 3 बॉलचा खेळ झाला. 8 धावा धाव फलकावरती कोळेवाडी संघाची पाहायला मिळते. यस दुर्गेश तयार वांगणी एंडकडनं षटकाला रामच्या बॅट मध्ये. या बॉलवरती लॉफ करायचा होता. टॉपेज लागली गेली आहे परंतु पाहू शकाल त्या बॉलवरती पोहोचले नाहीयेत. प्रयत्न मात्र चांगले केले होते दुर्गेश या गोलंदाजाच्या मार्फत. धावसक धाव फलकावरती 4 बॉलचा खेळ झालाय. 9 धावा धाव फलकावरती. 46 चा पाठलाग करायचा. 46 चा चेस आहे. या स्पर्धेमध्ये राहायचं असेल तर या रजनी क्रिकेट सुरू टुर्नामेंट मध्ये तर नक्कीच परफॉर्मन्स तुमचा बेस द्यावा लागेल. कारण आज तुम्ही तुमच्या गावासाठी खेळताय. कुठेतरी गावासाठी एफर्ट द्या. 100% एफर्ट्स आपल्या गावासाठी. जी जर्सी घातली ती गावाच्या सन्मानासाठी घातलेली आहे. आज तुम्ही जिंकाल तुमचं सगळ्यात जास्त नाव मात्र तुमच्या गावाचं होईल. कुठेतरी गावासाठी बेस्ट परफॉर्मन्स द्या आजच्या रजनीमध्ये. अडवा बॅटने स्लाइस केलाय. हामट केलाय. पडावी और जडावी. बॉल निघून चाललेला पहा म्हणजे स्क्वेअर लेग रिझर मध्ये. पाहू शेवटच्या मोबाईलला बॉल आतमध्ये ढकलण्याचं काम केलं गेलं. बॅलन्स मात्र बिघडू दिला नाही त्या फिल्डरनं. 3 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळते. या 3च्या साईडने धावसका पाहायला मिळते. 12. 5 बॉलचा खेळ झालाय. 12 धावा शेवटचा बॉल. 1 मिनिट चेक केला जाईल. बाउंड्री मात्र चेक केली जाते. यस चौकार आहे. त्या फिल्डरच्या फूट मात्र पाहू शाल ज्या लागलेला होता त्या रेषेला. बॉल हातामध्येच होता. 2 वेगवेगळ्या अँगल मध्ये मात्र हात चेक केला गेलाय. चौकार आहे.
बॉलमध्ये पाहू शकाल फिल्डरला मात्र दुखापत झालेली पाहायला मिळते. पाणी घेऊन जायचं लगेच. चला 12th मॅन. आता 12th मॅन होता तो. मध्ये आता मात्र सेकंड स्पेल हाताळण्यासाठी गोलंदाज पाहायला मिळतोय. दुर्गेश पाहू शकाल 12th मॅन पाहू शकाल. छोटा पॅकेज बडा धमाका. 12 मध्ये बनवायचे 32. 12 चेंडू आणि 32 धाव्यांची गरज. पाहू शकाल हा स्क्रीन मध्ये हा छोटा मुलगा पाहायला मिळतोय. आणि हा छोटा मुलगा विनायक सर आठवल्या का तुमची टीम आठवते मला. कारण तू देखील आमच्याकडे शहापूर असेल, भिवंडी असेल, त्याचबरोबर कर्जत, खोपिवली या विभागामध्ये, त्याचबरोबर तुम्ही नाशिकमध्ये येता. तुम्ही लहान मुलं घेऊन येतात. कारण पिंपलोली संघामध्ये नक्की पावसाला जो विनायक गोरे यांचा टीम आहे, एक दोन प्लेयरच मोठे आहेत. संपूर्ण बारीक खेळाडू घेऊन येतो विनायक गोरे. आणि त्याचीच आठवण मला मात्र आली. त्या पाहू शकाल तो ध्रुव हा फिल्डर पाहायला मिळतोय पॉइंट मध्ये. अपकमिंग यंगस्टर वांगणीचा हा उभवता सितारा ध्रुव, तुझ्या खेळलेला मात्र सलाम असेल आमच्या कॉम्बॉक्स मध्ये. जवळ माझ्याकडे 12 मध्ये बनवायच्यात 32. 12 चेंडू 32 धाव्यांची गरज. करण येतोय. 12 बॉल 32 धाव्यांची गरज जिंकण्यासाठी कोळेवाडी टीमला. कोणता संघ जिंकेल, कोणता संघ शील्ड संघाशी फाईट करेल हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं असेल. लॉफ केलाय, उडवलाय बॉलला, मिस्टामिक फटका फसलाय. स्वप्नील त्या बॉल खाली. आय विल डिस्कस टेकन. लागलेला हा पहिला धक्का कोलेवाडी संघाला. बॅटर गॉन.
एक गडी बाद 14 धाव फलकावरती 11 मध्ये बनवायच्यात 32. इथे मात्र ब्रेक थ्रू लगाम लावण्याचं काम ओमसाई वांगणी संघाचा हा गोलंदाज करतोय. करण चला करण जरा स्पीडअप घ्यायचंय कारण की आपल्याला वेळ भरपूर कमी आहे. फायनल खेळवायचे आहे त्यानंतर क्वालिफाय मॅच त्यानंतर सुपर 8 चे सामने त्यानंतर सेमी त्यानंतर फायनल लॉफ करायचा होता. पावसाळ बॉल चाललाय मिड ऑफच्या डोक्याच्या वरून एकतर्फा धावून काढलेली पाहायला मिळते. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न 2 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील यशस्वीरित्या कंप्लीट केल्या जातील. या 2च्या साहाय्याने धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळतात. धावसंख्या एक गडी बाद 16 अजून करायच्यात भरपूर गोळा तो कोलेवाडी संघाला. त्या बॉलवरती पाऊशाल उडवलाय बॉलला घुटना टेक ओरे सिक्सर दे. पिक्चर अभी बाकी मेरे दोस्त सामना अजून संपला नाही आहे कारण मी अजून जिंकलो नाही. या प्रश्नाचं उत्तर मात्र शोधतोय कोलेवाडी संघाचा हा बॅटर नाव आहे त्याचं श्याम. एक गडी बाद 22 तसा आम्ही सुद्धा सामना सोडायला तयार नाही आहात याचं उत्तर मात्र दिलं गेलंय. ऍक्शन रिप्ले वारंवार दाखवला जातोय ब्रदर स्पोर्ट्स लाईव्ह इव्हेंटच्या मार्फत. एक गडी बाद 22 पुढील बॉल या बॉलवरती पाऊशाल टॉप पेस लागली गेली. बॉलर करतोय चुकी झेल सोडलाय का मॅच सोडले येणारी वेळ सांगून जाईल. एका धावेने धाव फलक पाहायला मिळतोय. 23 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. स्वतःच्या फॉलवरती सॉफ्ट हँड मात्र जो झेल पकडायचा होता. एक गडी बाद 23 कोलेवाडी या संघाची पाठलाग करायचा 46 चा. पुढील बॉल ते मात्र पाहू शकाल टप्पानंतर बाहेर निघताना पाहायला मिळतोय. व्हेरिएशन आहे परंतु पंचांनी दुनियात फैलावलेत. गोलंदाजाला मात्र दंडित केलाय. वाईट बॉल एक गडी बाद 24. याही बॉलमध्ये पाहू शकाल डबा बॅटने स्लाइस केलाय. डाऊन द ट्रॅक सजवायचा होता फटका तो एकापेक्षा जास्त मिळत नाही. एका या धावेने धाव फलक मात्र पुढे जाताना पाहायला मिळतोय. 25 शेवटचा बॉल या दुसऱ्या षटकातील. करण तयार बॅटिंगला. श्याम करण तयार बॅटिंगला. श्याम पाहायला मिळतोय. लॉफ करायचा होता आता मात्र फटका फसलेला पाहायला मिळतोय. फिल्डर जजमेंट मात्र रॉंग राहिली गेली आहे. आणखीन एक झेल मात्र धरतीला दान पाहायला मिळतोय. दोन धावा कंप्लीट 2च्या सण धावसंख्या पाहायला मिळते 27. एक गडी बाद 27 धावा धाव फलकावरती. 27 झाल्यात. 6 बॉल 19 धावांची गरज. 6 चेंडू 19 धावांची गरज. सहा बॉल 19 धावांची गरज. सहा चेंडू 19 धावांची गरज. होतील का डिफेंड याच्यासाठी लागलेली चुरस. 6 बॉल 19 धावा जिंकण्यासाठी कोलेवाडी संघाला जर आपल्याला क्वालिफायचा सामन्यामध्ये खेळायचं तर हा सामना जिंकणं व दोन्ही टीमला महत्त्वपूर्ण आहे. डू और डाय सिच्युएशन करो या मरो. 6 चेंडू 19 धावा.
चला स्पीडअप घ्यायचंय. फिल्डिंग करा टीम, वांगणी टीम. स्वप्नील येताना पाहायला मिळतोय. लॉफ करायचं तर मिस टायमिंग, फटका फसलाय. विकेट कीपरने दिलाय कॉल. आय विल धिस कॅच टेकन. पाऊस लागलेला हा धक्का पाहायला मिळतोय. 2 गडी 27, 5 मध्ये बनवायचे 19. लॉफ करायचं सुधाकर. प्रेशर ज्या वेळी नक्की तुम्ही चेस करत असा त्या वेळी नक्की तुम्ही डॉट बॉल खेळता त्यानंतर रिक्वायर्ड रन रेट हा वाढत असतो आणि हा रिक्वायर्ड रन रेट वाढत असताना मात्र प्रेशर मध्ये विकेट पाहायला मिळते आहे. 2 गडी 27, 5 मध्ये बनवायचे 19. मध्ये बनवायच्या 19. नवीन बॅटर जयेश येतोय. 5 बॉल बनवायच्या 19 धावा. खेळ संघ आपण देखील तयार राहायचंय. कॅप्टन 5 मध्ये बनवायच्या 19. जाऊया मॅच कडे. इथे मात्र वांगणी विपक्ष कोळेवाड्याची मॅच रंगलेली पाहायला मिळते. लोअर फुल टॉस बॉल समोर खेळत विशेप मध्ये. एकच धाव, एका धावेने धाव फलक मात्र पुढे 28 सेकंदामध्ये 4 मध्ये 18. 3च मारायचे आहेत. कडक मारायचे, 3च मारायचे आहेत. मैदानाच्या बाहेर मारायचे आहेत. 3च मारायचे आहेत. मैदानाच्या बाहेर मारायचे आहेत. 4 मध्ये 18 धावा. 3 षटकार खेळावे लागतील कोलेवाडी संघाला जिंकायचं असेल तर. ड्राईव्ह केले बॉलला. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न. इथे विकेटचं पतन. फलंदाज बाद. चला नवीन बॅटर लवकर या. चला नवीन बॅटर लवकर धावत पळत. पाहू शकाल आज जी बिग बॅश ग्रामीण धमाकामध्ये मॅच झाली. शेवटचा सामना हायवे दिवे विपक्ष धाकटी डहाणू. प्रीतम बारी पडलाय सप्पे भारी. लय भारी काय बॅटिंग. जगत सरकार बाद झाल्यानंतर ती केलेली बॅटिंग ज्यावेळी राहिली गेली कारण नक्कीच पाहू शकाल 96 धावा चेस करायच्या होत्या कारण मॅच देखील त्या सिच्युएशनला फसली होती. तिथे प्रीतम बारीने केलेली बॅटिंग त्याच्यावरती नक्कीच सुपर 4 मध्ये दाखल झालेला संघ पाहायला मिळाला धाकटी डहाणू. आपण सर्वांनी टीम तो मॅच देखील एन्जॉय केला. पण पुन्हा एकदा पावसाला ए जनगण लागलेला आणखी नाही धक्का. तू चल माय अशी परिस्थिती. श्यामचा देखील खेळ संपवलाय. डीजे ओव्हरपिचचा बॉल. ड्राईव्ह केले बॉलला. तर मात्र कुठेतरी पावसा सामना गमावलाय की काय. बॉल चला घाई करायचे लगेच. या बॉलवरती लॉफ करायचा होता. या बॉलवरती लॉफ केलाय. जाता जाता एक मारलाय राजने.
परंतु नक्कीच हार्ड लक देवी